नमस्कार विद्यार्थी मित्र हो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आता आपण पाहणार आहे गणित भाग 2 मधील सर्वात मोठं प्रकरण आणि सर्वात महत्त्वाचं प्रकरण, तर ते म्हणजे वर्तुळ प्रकरण. मित्र हो, इयत्ता 10वी मध्ये गणित भाग 2 मध्ये असणारे हे जे प्रकरण आहे वर्तुळ, तर हे तुम्हाला जवळपास 16 गुण मिळवून देतं. कारण का, तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा संकल्पना बघायच्या आहेत. तर वर्तुळ या प्रकरणाची सुरुवात आपली करण्यापूर्वी आपण वर्तुळ सगळ्यात पहिल्यांदा कधी पाहिलं ते बघूया. बघा, इयत्ता 3री पासून तुम्हाला मित्र हो वर्तुळ ही संकल्पना आहे, बरोबर. मग 3री, 4थी, 5वी, 6वी टप्प्याटप्प्याने त्यातल्या सगळ्या संकल्पना तुम्ही समजून घेत गेला, बरोबर. आणि इयत्ता 9वी मध्ये देखील तुम्हाला वर्तुळ प्रकरण होतं, बरोबर. आणि त्या प्रकरणामध्ये देखील तुम्ही बऱ्याचशा संकल्पना पाहिल्या असतील. मग यावर्षी 10वीला नव्यानं काय शिकायचं आहे, तर ते आता आपण बघूया. तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा किंवा सगळ्यात पहिली संकल्पना जी आपल्याला पाहायची आहे ती 1, 2 व 3 बिंदूमधून जाणारी वर्तुळ. म्हणजे 1 बिंदू काढला असता किती वर्तुळ जातात, 2 बिंदू काढले असता किती वर्तुळ जातात आणि 3 बिंदूमधून किती वर्तुळ जातात हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. नंतर दुसऱ्यांदा बघायचं आहे वृत्तछेदिका व स्पर्शिका. तर दुसरी संकल्पना आहे वृत्तछेदिका व स्पर्शिका, ज्या एकदमच नव्यानं तुम्ही शिकणार आहे, ज्या टोटली तुमच्यासाठी काय असतील नवीन संकल्पना. कोणत्या बघा, वृत्तछेदिका व स्पर्शिका. त्यानंतर आपल्याला बघायचं स्पर्शवर्तुळे आणि त्याच्यावर आधारित असणारी प्रमेय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं वर्तुळ कंस. ओके, वर्तुळ कंस तुम्ही इयत्ता 5वी मध्ये पहिल्यांदा शिकलाय, बरोबर. मग त्या वर्तुळ कंसांची माप, त्यांच्या लांबी, काय जे काय असेल त्याच्या बाबतीत ते आपल्याला बघायचं आहे यावर्षी. नंतर आपल्याला बघायचं आहे 5वी संकल्पना अंतर्लिखित व आंतरखंडित कंस. कोणता, अंतर्लिखित व आंतरखंडित कंस. त्यानंतर आपल्याला बघायचं 6वी संकल्पना, ती म्हणजे चक्रीय चौकोन. त्यानंतर स्पर्शिका व छेदिका यांचं प्रमेय आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे जीवांच्या छेदनाचे प्रमेय. तर असे एकूण 8 मुद्दे, किती बघा, 8 मुद्दे किंवा 8 संकल्पना आपल्याला ह्या प्रकरणामध्ये समजून घ्यायचे आहेत. पण मित्र हो, ह्या मुद्द्यांना सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करूया, इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेल्या किंवा त्याच्यापूर्वी अभ्यासलेल्या वर्तुळाच्या संबंधितल्या ज्या काही संकल्पना असतील त्यांची आपण पहिल्यांदा उजळणी करूया. बघा मित्र हो, आपल्याला ज्या काही संकल्पना पाहायच्या आहेत त्या पूर्वी आपण ज्या शिकलोय तेव्हापासून आपण चालू करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक आकृती दिसते का बघा. तर या आकृतीमध्ये हे जे आहे याला काय म्हणायचं, वर्तुळ, बरोबर. मग या वर्तुळाची व्याख्या कशी करायची ते सर्वप्रथम आपण बघूया. बघा, एखाद्या निश्चित बिंदूपासून, एका प्रतलातील एखाद्या निश्चित बिंदूपासून आपण जर बिंदूंचा संच, एका ठराविक अंतराने बिंदूंचा संच काढत गेलो तर जी आकृती तयार होते त्याला काय म्हणायचं, वर्तुळ असं म्हणायचं. म्हणजे एका निश्चित बिंदूपासून ठराविक अंतरानं काढलेल्या बिंदूंचा संच म्हणजेच काय सांगा, तर त्याला आपण वर्तुळ म्हणणार. बघा, या प्रतलामध्ये मी ओ हा असा बिंदू घेतलाय जो निश्चित बिंदू असेल आणि त्याच्यापासून बघा इथं असंख्य बिंदू मी असे काढत गेलो. त्याच्यावरती काही बिंदू तुम्हाला दिसत असतील इथं, परंतु असंख्य बिंदू मी इथं काढलेत, बरोबर. आणि ह्यालाच काय म्हणायचं, वर्तुळ. मग ह्या वर्तुळातील जो निश्चित बिंदू आहे, ओके, ज्याचं स्थान निश्चित केलंय, तर त्या बिंदूला काय म्हणायचं, केंद्र म्हणायचं. काय म्हणायचं, केंद्र म्हणायचं. म्हणून ह्या वर्तुळाचं जे वर्तुळाची सुरुवात जिथून होते त्याला काय म्हणायचं, केंद्र. आणि जे मी इथं ओ ह्या बिंदूनं दर्शवलंय, लक्षात येतंय. म्हणजे सगळ्यात पहिली संकल्पना वर्तुळाची आहे ते म्हणजे केंद्र. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. चला आता पुढे बघूया त्रिज्या. आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, तर तुम्ही जे काही निश्चित अंतर घेतलं असेल, वर्तुळ काढण्यासाठी जे काही निश्चित अंतर घेतलं असेल तर त्या अंतरालाच काय म्हणायचं, त्रिज्या म्हणायचं. परंतु ही त्याची व्याख्या नव्हे. मग व्याख्या काय, तर वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जर तुम्ही जोडलात, वर्तुळातील हा बघा इथं वर्तुळ केंद्र आहे आणि वर्तुळावरचा एक बिंदू आहे ए, तर ह्या 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे काय असतंय, तर त्या वर्तुळाची असते त्रिज्या, बरोबर. म्हणजे ह्या आकृतीमध्ये रेषाखंड ओ ए ही कोण आहे सांगा, वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यानंतर वर्तुळाची जीवा. तर जीवा म्हणजे काय बघा, तर वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू, काय म्हटलं, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणायचं. मग आता बघा, या वर्तुळावरती सी आणि डी हे कोणतेही 2 बिंदू आहेत आणि मी त्यात जोडणारा सीडी हा रेषाखंड काढलाय, तर ह्याला काय म्हणायचं, सीडीला वर्तुळाची जीवा म्हणायचं, बरोबर. त्यानंतर येतो व्यास. तर व्यास म्हणजे काय, तर व्यासाची व्याख्या करताना असं म्हणतात की वर्तुळातील सगळ्यात मोठ्या जीवेला
काय म्हटलं जातं? वर्तुळातील सगळ्यात मोठ्या जीवेला किंवा वर्तुळाची जी जीवा केंद्रातून जाते तिला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. आता बघा, पी आणि क्यू हे वर्तुळावरचे कोणते दोन बिंदू आहेत, बरोबर? आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारा हा रेषाखंड पी क्यू आहे, बरोबर? सो पी क्यू काय झाली? इथं जीवा झाली, परंतु त्याची खासियत काय? तर बघा, केंद्रामधून जाते, बरोबर? सो पी क्यू ला काय म्हणायचं? वर्तुळाचा व्यास म्हणायचं. ओके, याच्यानंतर पुढची संकल्पना आहे वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. हा, आता वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे काय? तर हे जे वर्तुळ दिसते कडा, तर ह्या कडेच्या आतला जो भाग आहे हा सगळा काय म्हणायचा? वर्तुळाचा अंतर्भाग, बरोबर? त्यामध्ये तुम्हाला बघा बिंदू एल दिसतो का? बिंदू एम किंवा हा बिंदू ओ ज्याला आपण केंद्र म्हटलं होतं, हे सगळे काय आहेत? वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे बिंदू आहेत, बरोबर? म्हणजे हे काय झालं? सगळे हे वर्तुळाचा अंतर्भाग. त्याच्यानंतर वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजे काय? तर बघा, हे जे कडा आहे दिसते ना, ही वर्तुळाची कडा, तर ह्याच्या बाजूचा जो सगळा प्रतलावरचा भाग आहे म्हणजे अगदी हा इकडं सगळं प्रतल पूर्ण, ह्याला म्हणायचं वर्तुळाचा बाह्य भाग. त्यासाठी बघा बिंदू एक्स आणि बिंदू वाय हे दोन बिंदू काय केलेत? मी बाह्य भागात काढून दाखवलेत. असे तुम्ही असंख्य बिंदू तुम्ही काढू शकता बाह्य भागात, तसेच अंतर्भागात देखील. ओके, आणि याच्यानंतर वर्तुळाचा भाग म्हणजे काय? तर वर्तुळावरील भाग म्हणजे बघा बिंदू पी, बिंदू ए, बिंदू ई, बिंदू क्यू, बिंदू डी, बिंदू सी, तर हे जे सगळे बिंदू आहेत हे कुठे आहेत बघा? तर वर्तुळाच्या वर आहेत. सो या भागाला काय म्हणायचं? वर्तुळाचा भाग. लक्षात आहे का? वर्तुळावरील भाग असं म्हणायचं, बरोबर? चला, आता याच्यानंतर अजून काही संकल्पना समजून घेऊया. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय बघायचं आहे? तर वर्तुळाशी संबंधित अजून काही संकल्पना बघायच्या आहेत ज्या तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलाय. तर बघा तुमच्या समोर इथं 1, 2, 3 आणि ही सगळी मिळून एक आकृती. हा, अशा एकूण 4 आकृत्या तुम्हाला दिसत आहेत, बरं? तर ह्या 4 आकृत्यांच्या पैकी जी पहिली आकृती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ए केंद्र असणार एक वर्तुळ आहे आणि बी केंद्र असणार एक वर्तुळ आहे, तर ह्या दोन्ही वर्तुळांची केंद्र भिन्न आहेत, बरोबर? परंतु यांच्या त्रिज्या कशा आहेत सांगा? एकरूप आहेत. म्हणजेच भिन्न केंद्र आणि एकरूप त्रिज्या असणारी दोन वर्तुळं, आणि ह्या दोन्ही वर्तुळांना काय म्हणायचं? अगदी बरोबर आहे, एकरूप वर्तुळ म्हणायचं. म्हणजेच समान त्रिज्या किंवा एकरूप त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांना काय म्हणायचं? एकरूप वर्तुळ असं म्हणायचं. त्याच्यानंतर जी दुसरी आकृती आहे याच्यामध्ये तुम्ही बघताय की तुम्हाला दोन वर्तुळं दिसतात, बरोबर? परंतु ह्या दोन्हीही वर्तुळांचं केंद्र काय सांगा? एकच आहे, म्हणून ह्यांना एककेंद्री किंवा समकेंद्री वर्तुळ असं म्हणतात. काय म्हणतात? एककेंद्री वर्तुळ किंवा समकेंद्री वर्तुळ असं म्हणतात. याच्यानंतर ही जी तिसरी आकृती तुम्हाला दिसते इकडची दिसते ना, वरची जे दोन वर्तुळ आहेत त्याच्यामध्ये पी आणि क्यू असे दोन केंद्र असणारी दोन वर्तुळ आहेत बघा. तर ही दोन्ही वर्तुळ तुम्हाला दिसत असतील तर बघा मी बिंदूंना नाव देतो सी आणि डी. बघा इथे एक बिंदू आहे डी आणि इथे एक बिंदू सी आहे. तर दोन भिन्न बिंदूमध्ये एकमेकांना काय करतात? छेदतात. म्हणून ह्या दोघांना काय म्हणायचं? छेदणारी वर्तुळ. काय म्हणायचं? छेदणारी वर्तुळ. कारण काय याच्यामध्ये बघा दोन बिंदू कुठला सी आणि डी ह्या दोन बिंदूंच्या मध्ये दोन्ही वर्तुळ एकमेकाला छेदतात, बरोबर? त्याच्यानंतर जी पुढचं आकृती दिसते ना, ही आकृती क्रमांक 4 सगळी मिळून त्याच्यामधली पहिली बघा, एक्स केंद्र आणि वाय केंद्र असणारे दोन वर्तुळ दिसायला एकसारखे दिसतात पण ती एकसारखी नाही आहेत, हा लक्षात घ्या. तर ह्या दोघांच्या मध्ये बघा इथे दिसतोय हा बिंदू, त्या मी बिंदूला नाव देतो काय, तर बघा त्या बिंदूला मी एफ नाव देतो. हा तर ह्या दोघांच्या मध्ये हा एफ हा एकच सामायिक बिंदू आहे, बरोबर? म्हणून ह्या दोन वर्तुळांना म्हणायचं स्पर्श वर्तुळ. काय म्हणायचं? स्पर्श वर्तुळ, कारण ती एकमेकाला स्पर्श करतात, बरोबर? पुन्हा तीच तुम्हाला इथं बघा यम केंद्र असणारं हे मोठं वर्तुळ आणि एन केंद्र असणारं हे छोटं वर्तुळ, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा जी हा एकच बिंदू सामायिक दिसतो. तरी ह्या दोन वर्तुळांना सुद्धा काय म्हणायचं? स्पर्श वर्तुळच म्हणायचं. मग ह्या दोघांच्या मध्ये फरक काय हे तुम्ही मागील वर्षी शिकलाय. तर ह्यांना म्हणायचं बाह्य स्पर्शी वर्तुळ. काय म्हणायचं? बाह्य स्पर्शी, कारण हे वर्तुळ इकडं आहे हे वर्तुळ इकडं आहे, म्हणजे कुठल्या वर्तुळात एखादं वर्तुळ असं समाविष्ट आहे का? नाही, दोन्ही वर्तुळ बाहेरच्या बाजूने एकमेकाला छेदतात. सो यांना काय म्हणायचं? बाह्य स्पर्शी वर्तुळ. आणि ह्या आकृतीमध्ये मात्र जे यम केंद्र असणारं वर्तुळ आहे त्या वर्तुळाला एन केंद्र असणारं जे लहान वर्तुळ आहे ते आतल्या बाजूने स्पर्श करतं, म्हणून ह्याला म्हणायचं आंतरस्पर्शी वर्तुळ. काय म्हणायचं? आंतरस्पर्शी वर्तुळ. म्हणजे बघा आपण बघितलेल्या ज्या संकल्पना होत्या त्या एकरूप वर्तुळे, समकेंद्री किंवा एककेंद्री वर्तुळे, त्यानंतर छेदणारी वर्तुळे,
बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळे आणि सगळे मिळून ह्याला म्हणायचं स्पर्श वर्तुळे. तर ह्या देखील संकल्पना तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पाहिल्या. याच्यानंतर आपल्याला 9वी मध्ये बघितलेल्या अजून एक जे प्रमेय असतील ते आता आपल्याला बघायचे.